5 महिन्यांची गरोदर निदा खानला कोर्टानं दिलासा दिलाय। विशेषाधिकार वापरत कोर्टानं जामीन मंजूर केलाय। जामीन देताना कोर्टानं श्रीकृष्ण जन्माचा दाखला दिलाय। श्रीकृष्णाप्रमाणे जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना आणि त्यासोबत जोडलेला सामाजिक कलंक कोणत्याही महिलेसाठी अत्यंत असह्य असतो आणि अशा अत्यंत वेदनादायी परिस्थितीतून वाचवण्यासाठी आणि न जन्मलेल्या बाळाच्या कल्याणाचा विचार करून न्यायालयानं आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत हा जामीन मंजूर केल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलेलं आहे। या संदर्भात निदा खानचे वकील राहुल कासलीवाल यांच्याशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पाहुयात। निदा खानला जामीन देताना श्रीकृष्णाचा दाखला हा न्यायाधीशांनी आपल्या निकालामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे आता एक नवीन वाद म्हणूया किंवा एक नवीन कॉन्ट्रोवर्सी ही उत्पन्न झालेली आहे। नेमकं काय कशामुळे हा दाखला न्यायाधीशांनी दिला असं आपल्याला वाटतं? निदा खानला मेहरबान नाशिक सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। तो जामीन मंजूर करताना मेहरबान न्यायालयाने सगळेच कायदेशीर मुद्दे विचारात घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्यावर असलेल्या आरोपांचा स्वरूप, त्या आरोपांवर असलेली जास्तीत जास्त शिक्षा आणि दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे, हे सगळ्या बाबी विचारात घेतल्या आहेत। हा निर्विवादित भाग आहे की निदा खान ही त्यावेळेस प्रेग्नंट होती। त्यामुळे आम्ही युक्तिवादामध्ये एक मुद्दा असा मांडला होता की जर ती प्रेग्नंट आहे आणि 5व्या-6व्या महिन्याची जवळजवळ प्रेग्नंट आहे, तर उद्या चालून तिला जे बाळ होणारं आहे ते जर तुरुंगात जन्माला आलं तर तो एक लाईफ टाईम हे राहील त्याच्यासाठी का त्याचा जन्म जेलमध्ये झाला आणि मग त्याला अनुसरून भगवान कृष्णांचा जन्म जसा झाला आहे तो आम्ही एक ज्याला आपण म्हणू शकतो एक केसमध्ये काही मुद्दे असे होते जे हिंदू देवी देवतांशी निगडीत होते, म्हणून तो संदर्भ आम्ही घेतला होता। मेहरबान कोर्टाने त्या मुद्द्याला सिरियसली विचार केला आहे की खरोखर एखादं बाळ जेलमध्ये जन्माला येणं हे त्याच्यासाठी आयुष्यभराचं एक स्टिग्मा असू शकतो किंवा त्याच्या आईसाठी असू शकतो आणि मला असं वाटतं की तो एक विचार करणं योग्य आहे न्यायालयाने, कारण जामिनाचे कायद्यांमध्ये हे सुद्धा मुद्दे आहेत की अटेंडिंग सर्कमस्टान्सेस काय आहेत ते पाहिले जातात आणि ज्यामुळे त्याच्यात जर शिक्षा कमी होती तिच्याविरुद्ध जे आरोप आहे त्याला आणि ती खरोखर प्रेग्नंट आहे, तर हा विचार करणं न्यायालयाचा मला असं वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा होता। पण न्यायालयाने विशेष म्हणजे निकालामध्ये याचं हे केलेलं आहे, लिहिलं आहे हा हो, लिहिणं जर न्यायालयाला तो मुद्दा कन्सिडरेबल वाटला आहे तर लिहिणं योग्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचं योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।